असं मला उकरून काढायचा आहे, कारण इथं बोस येतोय आणि हा बोस जे बोस आहे हा पूर्णपणे शेताला हानिकारक आहे. पूर्ण अख्ख्या शेतात झाला तर पूर्णपणे हा बोंबाबोंब आहे. कारण आता ह्याच्या पहिले बघता हे नांगरले, आता ह्याच्यामध्ये मला पूर्णपणे अंड्यात मी डोळं जवळ 3000 डोळं अंड्यात 20 मिनिटामध्ये ते मला लावायचं सकाळी लाईट येणार, रातची लाईट मंगळवारी लाईट येणार, तिथे संध्याकाळची पाणी पाजून घ्यायचं आणि सकाळी 5:05ला मी, माझा बाबा, माझी आजीने आई आणि 2-3 त्याच्या मैत्रिणी जे शेतामध्ये काम करत त्यांना घेऊन ते मला डोळं लावायचं होतं. गाणपटून रवाज आहे कपाळ जागा मागच्या गेला, माझ्या सांगायची गरज कुठे गेला आहे मला कळालं. तुम्ही दाखवतो कुठं मला काय करायचं आहे. हे जो असं येतं ना बोस, हा बोस मला काढा नाही असं जाणार आता निघणार नाही. मग तर एखाद्यामध्ये मोबाईल आणि एखादा उजळ आहे तर तुम्ही दाखवतो कसं काढायचं. सॉरी, जो बोस मी जो काढला आहे त्याचा अनेक भरपूर बोस मला काढत आहेत. आणि तुम्ही व्हिडिओ मित्रांनो बनवत जावा, म्हणजे तुम्हाला कळ जाईल की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करताय. आणि कॅमेरा जी मुली आजकालची लाजतात त्यांचा काहीच उपयोग नाही, कारण जो कॅमेरासमोर यायला लाजतो तो अक्षरशः तुमच्या आयुष्यात काय चुकीचं काय घडलं किंवा तुमचा अन्याय झाला तुम्ही बोलणार कसं तुम्ही. त्यामुळं बिंदास राहा, व्हिडिओ बनवत राहा. तुम्हाला कोण काय म्हणते याचं लक्ष देऊ नका, कारण आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. आणि जे नावं ठेवणार आहेत ती ठेवतील वेंचोत. आपण फक्त आयुष्यामध्ये कसं खुश राहायचं हे शिकलं पाहिजे. आणि एन्जॉय. हर हर महादेव.